नमस्कार मैत्रिणींनो, आवळ्याचे खूपच फायदे आहेत म्हणून ह्याला बहुगुणी आवळा असे म्हणतात। आपल्याला आवळ्याची कँडी, आवळ्याचा मुरब्बा, आवळ्याचे लोणचं, आवळ्याची सुपारी ह्या सगळ्याच गोष्टी माहिती आहे। चला तर आज आपण अगदी पटकन होणारे, अगदी चटपटीत असे आवळ्याचे लोणचं तयार करणार आहोत। मी इथे 250 ग्रॅम आवळे घेतले आहे। आवळे छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे असे काप करून घेतले आहेत। नंतर त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेते। मीठ घालून आवळे छान असे हलवून घेते, म्हणजे सगळ्याच फोडींना मीठ हे चांगले लागले जाईल। मीठ लावलेले हे आवळे 2-3 तास असेच ठेवून द्यायचे, म्हणजे मीठ हे आतपर्यंत छान मुरते, किंवा एक रात्र जरी ठेवले तरी सुद्धा चालते। पहा, रात्रभर आवळ्यांना मीठ लावून ठेवल्यावर आवळे हे असे दिसू लागतात। हे आवळे अगदी असे सुद्धा खाल्ले तरी सुद्धा फारच छान लागतात। चला आता आपण लोणचं तयार करायला घेऊयात। इथे मी कढई ठेवून कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झालेले आहे। आता यामध्ये सगळे आवळे हे टाकून घेते। आवळे तेलात टाकल्यानंतर मंद आचेवरच आवळे हे छान शिजू द्यावे। कमीत कमी हे आवळे शिजायला 5 ते 7 मिनिटं तरी लागतात। 2-3 मिनिटांनंतर पुन्हा चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घेते। आवळे हे चवीने तुरट असल्यामुळे त्यामध्ये मिठाचे प्रमाण थोडे जास्तच लागते। पहा, एक 5-1 मिनिटांनी आपल्या आवळ्यांचा रंग हा बदललेला आहे। आता त्यामध्ये थोडेसे हिंग टाकून घेत आहे। अतिशय छान अशा चवीचे असे हे लोणचे तयार होते। या लोणच्यामुळे भूक देखील लागते। ज्यांच्या जिभेची चव वगैरे गेलेली असेल त्यांच्यासाठी हे लोणचे म्हणजे अतिशय गुणकारी आहे। अगदी कमी साहित्यात तयार होणारे लोणचे आहे। वेळही कमी लागतो आणि साहित्यही कमी लागते, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे पटकन बनवू शकतो। 7 मिनिटांनंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत, त्या लांब लांब चिरून टाकायच्या आहेत। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता। त्यानंतर एक 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकलेल्या आहे। यामध्ये टाकलेला लसूण देखील चवीला फारच छान लागतो, त्यामुळे त्याचे प्रमाण देखील तुम्ही वाढवू शकता। आवळे आपले छान शिजलेले आहे। आता यामध्ये हळद टाकून घेते। या हळदीऐवजी तुम्ही ओली हळद देखील टाकू शकता। नंतर यात थोडे अद्रक किसून घेतलेले आहे। कलरसाठी यामध्ये अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे। 1-2 मिनटं शिजवल्यानंतर आपले आवळ्याचे लोणचे हे तयार होते। अगदी झटकीपट असे हे आवळ्याचे लोणचे तयार होते, आणि चवीला देखील अतिशय छान असे हे लोणचे लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। हे लोणचे 3-4 दिवस बाहेर आरामशीर राहते, आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर महिनाभर छान राहते। पचनास अतिशय उपयुक्त असे हे साधेसुधे लोणचे फारच छान आहे। नक्की ही रेसिपी ट्राय करा। पहा, किती छान आणि अगदी टेम्पटिंग असे हे लोणचे दिसत आहे। एकदा हे लोणचे तयार केल्यानंतर अगदी 2च दिवसात ते संपून जाईल, इतके ते तुम्हाला आवडतील। अगदी वरण भाताबरोबर सुद्धा हे लोणचे फारच छान लागते। नक्की हे लोणचे करून पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।